नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आज बघूया गणित भाग 2, ज्यामध्ये सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसरा. दिलेल्या आकृतीमध्ये 1.13 मध्ये काय दिलेले आहे ही आकृती दिलेली आहे. यामध्ये काय म्हणताय, BC लंब AB तसेच AD लंब AB आणि यामध्ये BC ची किंमत दिलेली आहे 4. म्हणजे किंमत दिलेली आहे म्हणजे काय, तर याची लांबी किती माप आहे, माप दिलेले आहे. त्यासोबतच एडीचे माप दिलेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे. कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण ए बी आणि सी तसेच ए डी आणि बी असे आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन त्रिकोणाची पाया सारखा दिलेला आहे व उंची वेगवेगळी दिलेली आहे. यामध्ये आपण काय करू, तर सर्वात आधी आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहू. अर्थात मानू आपण ए बी सी त्रिकोण ए डी बी बरोबर. सूत्र काय आहे, H1 भागिला H2. H1 आणि H2 हे काय आहे, तर उंची. उंची कोणती आहे, यामध्ये उंची ABC मध्ये उंची काय आहे, BC आणि यामध्ये उंची काय दिलेली आहे, AD. या सूत्रानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे, फक्त दोन उंचीची आपल्याला गरज आहे. दोन त्रिकोणाच्या दोन वेगळ्या उंचीची आपल्याला गरज आहे. त्यानुसार आपण इथे ते माप लिहिलेले आहे, ते बाजूचे नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर BCच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू 4 आणि ADच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू 8 आणि या दोन संख्येला भाग जाणारे असा एक संख्या बघू, ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातो. 4 ने 8ला भाग जातो, म्हणून 4 × 4 4 × 8. तर मित्रांनो, आज आपल्याला 1/2 हे प्रमाण आपल्याला मिळाले. परंतु आपल्याला यामध्ये क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे असते. तर नेहमी लक्षात ठेवा, उत्तर लिहिताना उत्तर गुणोत्तर म्हणून 1 त्याच्या पुढे 2 तिंब आणि एवढं लिहिल्यानंतर आपण या उत्तराला थांबूया आणि इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यासोबतच सूत्राचा उपयोग करणं गरजेचं आहे. यामध्ये सूत्र H1 आणि H2. H1 म्हणजे काय, तर हाईट म्हणजे काय, तर उंची. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या प्रश्नामध्ये किमती ठेवून आपल्याला त्याची उत्तर काढावी लागेल.